महानगरपालिकेपेक्षाही चांगला रिझल्ट हा ग्रामीण भागामध्ये निघेल अशी माझी अपेक्षा आहे। शेवटी कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांचा उत्सुकता पाहून प्रत्येक सर्कलमधून कुठे 2 आहे, कुठे 4 आहे, कुठे 5 आहे, कुठे 3 आहे, कुठे पंचायत समिती लेवलवर 10-10 आलेले अर्ज आहे। ह्या सर्व गृहीत धरलं तर आम्ही आज जे फक्त उमेदवारांनाच बोलवलेलं आहे, शक्ती प्रदर्शन वगैरे कोणाला नाही सांगितलं होतं, म्हणून आज आमचे जे संख्या शेकडोने असेल, परंतु ती बी संख्यामधून पूर्ण विन कॅन्डिडेट कोण आहे, कसा आहे, कशा पद्धतीने लोकांची संमती कोणाला आहे, सर्व ग्रामीण भागामधल्या वेगवेगळ्या ज्या आम्ही आज मुलाखती घेतल्या, या मुलाखतीमध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिला त्यांचे सर्वांचा आता नाव आमच्याकडे आलेलं आहे। त्या नावानुसार त्या गणामध्ये त्या गटामध्ये त्यांचा पूर्ण सर्वे केला जाईल आणि सर्वेमध्ये ज्याला जास्त पसंती असले त्याला आम्ही उमेदवारी देणार आहे, असं आमच्या तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख असतील, जिल्हा उपप्रमुख असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, या सर्वांनी असा निश्चित केलेला आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये इतकी उत्सुकता पाहिल्यानंतर निश्चित त्याचे परिणाम विजयाच्या रूपाने साजरा करण्याची संधी हा ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे। आमच्या लोकसभा विधानसभा झालेली आहे, परंतु ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हाही ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू असतो आणि त्या माध्यमातून त्याची चाचणी केल्यानंतर त्याला उमेदवारी निश्चित केल्या जाईल आणि निवडून आणण्याची रणनीती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केली जाईल।